तर मित्रांनो, मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण हे सध्या सुरू आहे। त्यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस असून मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पाहिली तर सध्या ती खूपच खालावलेली आहे। मात्र उपचार घेण्यास जरांगे पाटील यांनी नकार दिलाय। मग अशात जरांगे पाटील नकार का देतात ते आणि तसेच नेमकं काय घडले तर हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा। आणि जर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका। तर खरं तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर व्हावं या मागणीसाठीच मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलेलं। तर 10 तारखेपासून त्यांनी आमरण उपोषण आणि जलत्याग उपोषणाला सुरुवात ही केलेली। तर त्यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। मात्र त्यांची प्रकृती ही आजच्या दिवशी अत्यंत खालावलेली आहे। अन्न, पाणी, औषधी न घेतल्याने त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम हे होताना दिसतात। खरं तर काही माहितीनुसार त्यांच्या नाकातून रक्तस्राव होत असल्याची माहिती ही समोर येते। मात्र एवढं होऊन सुद्धा उपचार घेण्यास जरांगे पाटील यांनी नकार दिलाय। सगळे सोयऱ्याच्या कायद्याच्या मागणीवर जरांगे पाटील हे ठाम आहेत। तर काल जरांगे पाटील यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी काल जिल्हा आरोग्य पथक अंतरवलीमध्ये दाखल झालेलं। मात्र नाडी आणि बीपी तपासणी करण्यासाठी जरांगे पाटील यांनी विरोध केला। आमचे डॉक्टर्स तर तासातासांनी त्यांची विचारपूस करत आहेत, तपासणीसाठी त्यांच्यासाठी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी पाणी तरी हे घ्यायला पाहिजे, पण ते अद्याप नकारच देत आहेत असं वरिष्ठ डॉक्टरांनी हे सांगितलेले। त्यामुळे आता त्यांची तब्येत चिंताजनक होताच त्याचे पडसाद हे राज्यभरात उमटायला सुरुवात झालेली। काल रात्री जालना जळगाव रोडवर टायर जाळण्यात आलेले, तर आज हिंगोलीमध्ये बंद पुकारण्यात आलेले, तर लातूर, उस्मानाबाद अशा अनेक ठिकाणी आज बंद हे पुकारण्यात आलेले। पिंपरी चिंचवडमध्ये मनोज जरांगेंच्या समरणार्थ एक मोठी रॅली ही काढण्यात येणार आहे। तर मालेगावमध्ये सुद्धा बंदला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे। तर महाराष्ट्रात विविध ठिकाणी आता यामुळे पडसाद हे उमटताना दिसतात। तर मनोज जरांगे पाटील हे मात्र आपल्या उपोषणावर ठाम आहेत। सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशावर अंमलबजावणी झाल्याशिवाय मी पाणी घेणार नाही असे खोल गेलेल्या आवाजात सुद्धा ते ठामपणे सांगताना दिसतात। तर घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही, मराठ्यांची लाट ही कशी उसळलेली आहे हे बघा, सरकारचे काय डोळे गेलेत का, अक्कल नाही का, यांना अशा शब्दात जरांगे यांनी सरकारवर टीका केलेली। तर मंगळवार रात्री पाहिलं तर जालन्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलेली आणि पाणी पिण्याची विनंती केली होती। मात्र जरांगे पाटील यांनी त्यास सुद्धा नकार दिला। तर ग्रामस्थांकडूनही जरांगे पाटील यांना पाणी घेण्याची विनंती करण्यात आली होती, परंतु जरांगे पाटील सगळे सोयऱ्याच्या कायद्यावर ठाम आहेत। त्यामुळे जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आलेल्या महिला आणि ग्रामस्थ हे आता आक्रमक हे झालेले आहेत। तर आता दरम्यान पाहिलं तर 20 फेब्रुवारीला सरकार विशेष अधिवेशन बोलवणार असून त्यात मराठा आरक्षणासंदर्भात स्वतंत्र कायदा करणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे मग अशात मनोज जरांगे पाटलांची ही अवस्था पाहता सरकार यावर काय करेल हे आता पाहण्यासारखं आहे। बाकी तुमच्यावर काय मत आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका।